न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। सुरू करूयात आजचं बातमीपत्र। पहिली बातमी नाशिकहून। अपोलो हॉस्पिटलमध्ये रात्रीचा इमर्जन्सी वॉर्डमध्ये चालतोय सावळा गोंधळ। दिवसा अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी अरेरावी। आणि बघा, BBS न्यूजचे संचालक भरत गोसावी यांच्याकडून जाणून घेऊयात सविस्तर माहिती। नाशिकमध्ये गेल्या 10 वर्षांपूर्वी अपोलो हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली। एक नाशिककरांसाठी चांगली सुविधा निर्माण झाल्याचं समाधान मानावं लागत आहे आणि 400 ते 500 बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला। पण नाशिककरांना पुणे मुंबई जाण्याऐवजी नाशिकमध्ये सर्व सुविधाजनक हॉस्पिटल निर्माण झाले। परंतु गेल्या 2-4 वर्षातच त्याला कुठेतरी गालबोट लागल्याने चांगले डॉक्टर इथून निघून गेलेत व हॉस्पिटल रामभरोसे चालू आहे। येथील रात्रीच्या इमर्जन्सी वॉर्ड मधील परिस्थिती अतिशय भयानक आहे। आज नागजी किंवा वोकाट हॉस्पिटलची पुनर्वृत्ती झाली की काय असंच वाटते। अपोलो हॉस्पिटलनी नाशिककर यांचे पूर्णपणे निराश केलंय। याबाबत सरकारतर्फे लवकरच चौकशी मागणी केली जात आहे। BBS न्यूजचे संचालक भरत गोसावी यांना 2-4 दिवसांमध्ये आलेले चांगले वाईट अनुभव आपल्या नाशिककरांसोबत ते कथन करणार आहेत। पुढील भागात बघा BBS न्यूज आणि भरत गोसावी सर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर शहराच्या वतीने रामनवमी म्हणजेच श्रीराम जन्मोत्सव निमित्त आयोजित प्राध्यापक श्री वसंतजी हंकारे यांच्या दमलेल्या बाबाची कहाणी या धार्मिक विषयावर हळुवार फुंकर घालणारे भव्य व्याख्यान रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता, ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगूर। आयोजक श्री सुमित दत्तात्रय चव्हाण, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर, माननीय श्री श्याम रवींद्र देशमुख, उपशहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर, यश राजपूत, मयूर चव्हाण, अभिषेक चव्हाण, पवन चव्हाण, हर्षल चव्हाण, स्वप्नील देशमुख, अक्षय देशमुख, यश देशमुख। पुढील बातमी सातपूर श्रमिकनगरहून। सातपूर श्रमिकनगरमध्ये पाण्यासाठी महिलांचा संताप, हांडे घेत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। सातपूर शहरातील श्रमिकनगर हिंदी शाळेजवळील जाईचा मारुती मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने महिला त्रस्त झाल्या आहेत आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केलाय। शिवसेना शिंदे गटाच्या युवती सेना महिला उपाध्यक्ष कावेरी कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी डोक्यावर व हातात रिकामे हांडे घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे। राधाकृष्ण नगर हरिओम चौकातील सुमारे 50 घरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत आहे, तर मागील 2 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। यामुळे नागरिकांचे हाल सुरू असून विशेषतः महिलांचा मोठा संताप आहे। पाणी पुरवठ्याचा प्रश्न येत्या 8 दिवसात सोडवण्यात आला नाही तर सातपूर महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे। पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केलाय। यावेळी सुनीता पगार, मनीषा नलगे, प्रमिला लोंढे, शारदा लोंढे, कविता पवार, मनीषा निकुम, देवकर माळी, कविता महाजन, अनिता पाटील, उज्ज्वला महाजन, संगीता महाजन, वैशाली बोरसे, नाणी सातारकर, मनीषा पाटील, भारती त्रिमले, जिजाबाई अंबुसकर, ममता पाटील, मंगल पवार, गोसावी मावशी, संगीता कटारे, दिलीप कोळी आणि रुपाली बाविस्कर आदी महिला उपस्थित होत्या। जायचा मारुती मंदिर ह्या गल्लीला वारंवार कमी दाबाने पाणी येत आहे
ह्या गल्लीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलाच पाहिजे. जर येत्या 8 दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही हंडा मोर्चा घेऊन महानगरपालिकेवर जाणार आहे. आणि भरपूर वेळेस ह्या महिला जाऊन आलेल्या आहे पण त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. पाणीपट्टी वेळेवर येते तसा वेळेवर प्रश्नही सुटला पाहिजे ह्या महिलांचा, एवढीच इच्छा आहे शासनाकडे आमची. कोणता परिसर येत आहे? जायचं मारुती मंदिर. किती दिवसापासून हा प्रॉब्लेम? 6-1 महिन्यापासून आहे आपला प्रॉब्लेम. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटून आलो आम्ही, त्यांना पण भेटून आलो आम्ही. त्यांनी काय त्यांनी पण सांगितलं करू म्हणे, करतो आम्ही. फक्त काम असं करता म्हटलं करता फक्त. म्हणून सांगता पण कुठल्या प्रकारचा यांचा प्रश्न पण सुटलेला नाही आम्हाला पाईपलाईन आजपर्यंत. चेंज करायला पाहिजे. तिथं आम्हाला सांगितलं करतो आम्ही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व, पण पाण्याचा प्रॉब्लेम काही सॉल्व केला नाही. आम्हाला जो प्रॉब्लेम त्रास आहे तो आहेच. आणि आणखी पाणी जर बंद राहिलं तर आधी 2 दिवस पासून त्रास राहतो आणि पाणी येतं त्या परत 2 दिवस त्रास राहतो. आम्हाला ही पाईपलाईन चेंज करून भेटायला पाहिजे. जर 8 दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आपला पुढचा पवित्रा काय असणार? मग आम्ही अंडा मोर्चा आम्ही नगरपालिकात काढू. आम्हाला पाईपलाईन पण चेंज करून भेटायला पाहिजे, कारण की ही पाईपलाईन आम्हाला पाणीचा प्रेशर वरती भेटत नाही. आम्हाला फक्त याच गल्लीला, जाईच्या मारुतीच्या गल्लीला आहे हा प्रॉब्लेम. बाकीच्या सगळ्या गल्लींना 3ऱ्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचत, आम्हाला खाली किचन पर्यंत सुद्धा पाणी येत नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक लोकल प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच वर्षी देखील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सोमवारी दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लायन्स क्लब हॉल, जुनी पंडित कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायकोर्ट माजी न्यायाधीश माननीय अनिल वैद्य, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान, पोलीस उपायुक्त हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाकरिता सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विशेष अंकाचे संपादक सतीश रुपवते व कार्यकारी संपादक अविनाश आहेर यांनी केले आहे. सदर अंकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील प्रचंड मोठे असे योगदान, भारतीय राज्यघटनेत निर्मितीतील संदर्भातील त्यांचा दृष्टिकोन, 21व्या शतकातील बाबासाहेबांचे समाजाकरिता उपयुक्त असणारे विचार अशा विविध विषयांवर सदर अंकात लेख प्रकाशित करण्यात आलेले असून आंबेडकरी चळवळीतील प्रथित यश लेखकांनी, साहित्यिकांनी प्रचंड कष्ट घेऊन सदर अंकाकरिता आपले साहित्य पाठविले आहे. सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात समाजोपयोगी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या पुढील व्यक्तींचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कारात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. सत्कारार्थी गुलाब शेख, उपमहापौर मनपा, डॉक्टर मोहन बच्छाव, वैद्यकीय क्षेत्र, विजय देवरे, औषध निर्माण अधिकारी, समीर शेख, सामाजिक क्षेत्र, कैलास गोसावी, सामाजिक क्षेत्र, ॲडव्होकेट मिलिंद मोरे, विधितज्ञ नरेंद्र जोशी, ज्येष्ठ पत्रकार यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सतीश रुपवते, अविनाश आहेर, भरत गोसावी, नितीन सातपुते, संजय तांबे, राहुल चौघुले, सुरेश नाना पवार, अमर सोळंके इत्यादी संपादकीय मंडळातील पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. तरी नाशिकमधील साहित्यिक क्षेत्राची आवड असणाऱ्या नागरिकांनी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पुढील बातमी सटाण्याहून. आमदार दिलीप बोरसे यांचे दातृत्व पाहायला मिळाले. आदिवासी महिलेवर शस्त्रक्रिया करून काढला पोटातील 18 किलोचा गोळा. सटाणा बागलाण तालुक्यातील टिंगरी येथील एका अतिशय गरीब कुटुंबातील सुशीलाबाई बहुलाल माळी या महिलेचा आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या दातृत्वामुळे जणू पुनर्जन्मच झाला आहे. यामुळे तिच्यासाठी देवदूत ठरलेल्या आमदार बोरसे यांनी यापूर्वीही असंख्य गरजूंना ऐनवेळी आरोग्यविषयक मदत करून नवजीवन मिळवून दिले असून गोरगरिबांच्या सेवेबाबत आमदार बोरसे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तालुक्यातील टिंगरी येथील या महिलेच्या घराला अकस्मात आग लागली होती. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच कुटुंबांना आर्थिक मदत देऊन दिलासा देण्यासाठी आमदार बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी संबंधित महिलेचे पोट मोठ्या प्रमाणात फुगलेले असल्याचे आढळल्याने आमदार बोरसे यांनी याबाबत शेजारील महिलेकडे विचारपूस केली होती.
या दरम्यान संबंधित महिलेचे पोट कुठल्याही अज्ञात आजारामुळे फुगले असून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून ठिकठिकाणी इलाज करूनही फरक पडला नसल्याचे समजले। त्यावेळी आमदार बोरसे यांनी तात्काळ संबंधित महिलेवर पुढील उपचार करावे अशी सूचना कार्यालयातील पत्रकार संतोष जाधव व सचिन सोनवणे यांच्यावर महिलेच्या औषध उपचाराची जबाबदारी सोपवली। महिलेस थेट घरी जाऊन रुग्णवाहिकेच्या साहाय्याने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। विशेष बाब म्हणजे आगीच्या घटनेत महिलेचे सर्व कागदपत्र जळून खाक झाले असताना आमदार बोरसे यांनी तहसीलदारांना खास सूचना करून 2 दिवसात महिलेचा आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड व इतर अनुषंगिक कागदपत्रे तयार करून घेतली। त्यानंतर महिलेस नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या ठिकाणी आमदार बोरसे यांनी संपर्क साधून आवश्यक ते सर्व औषध उपचार करण्यास सूचना केली। तसेच गरज पडल्यास थेट मुंबईपर्यंत महिलेस उपचारासाठी नेण्याची तयारी असल्याचे सांगितले। या ठिकाणी नुकतीच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पोटातून 18 किलो वजनाचा गोळा काढण्यात डॉक्टर सुलभ भामरे व त्यांच्या टीमला यश आले। यामुळे या महिलेला जणू पुनर्जन्मच लाभला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे। खास बाब म्हणजे एवढ्यावरच न थांबता आमदार बोरसे यांनी शनिवारी थेट नाशिक येथे रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची अतिशय आस्तेवाईकपणे विचारपूस केली। यावेळी तिच्यासह पतीच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले आणि आपल्यामुळेच पुनर्जन्म लाभल्याचे त्या महिलेकडून सांगण्यात आले। संसाराला आग लागल्याने धीर देण्यासाठी आलेल्या आमदारांकडून महिलेला जणू नव्या जन्माचीच भेट मिळाली असून आमदार बोरसे यांनी यापूर्वीही दातृत्व भावाने अशा असंख्य गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे। त्यामुळे एका राजकीय व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या या सेवाभावी योगदानाबाबत सर्व स्तरावरून कौतुक होताना दिसते। सुलभचंद्र भामरे, कॅन्सर सर्जन, संदर्भ सेवा रुग्णालय। सुशीलाबाई माळी नावाचा 42 वर्षाचा रुग्ण आमदार दिलीप भाऊ बोरसे यांनी सोमवारी या रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत दाखल केला। पेशंटला श्वास घेताही येत नव्हता। तिला पोटात 5 वर्षापासून एक मोठी गाठ झालेली होती। त्याच्यामुळे पेशंटचे रक्तस्राव होत होता, पेशंटचं हिमोग्लोबिन कमी होता आणि अत्यंत गंभीर अवस्थेत पेशंट दाखल झाला। पेशंटचे जेव्हा आम्ही माहिती घेतली तर पेशंटची अतिशय हालाकीची परिस्थिती आणि मागे काहीतरी त्यांच्या घरी इन्सिडन्स झाला। त्यांचं दुर्दैवाने घर जळालं आणि त्याच्यात काही कागदपत्र वगैरे सगळे नष्ट झाले। अशा अवस्थेत पेशंट आमच्याकडे आला। आमचे मेडिकल सुपरिटेंडंट साहेब डॉक्टर अरुण पवार सरांनी ह्या रुग्णाचे सर्व कागदपत्र, सगळे संबंधित गोष्टी अरेंज करून आणि पेशंटला महात्मा ज्योतिबा फुले योजनेत त्यांनी बसवलं आणि आज त्या रुग्णाची आम्ही शस्त्रक्रिया केली। ह्या रुग्णाला साधारण 18 किलोचा पोटात गोळा निघालेला आहे। गर्भाशयापासून ही 18 किलोची गाठ निघाली आहे आणि पेशंट आता व्यवस्थित झालेला आहे। सर, गाठ कसली होती? ही गाठ आपण आता तपासणीसाठी पाठवलेली आहे, पण शक्यता ही कॅन्सरची असण्याची जास्त आहे। सर, 18 किलो वाढवायला असं किती वर्ष लागले असेल? तर जसं पेशंटने सांगितलं 5 वर्षापासून ही गाठ आहे आणि ती अतिशय कष्टमय जीवन जगत होती। म्हणजे तिला नीट चालता येत नव्हतं, बोलायला त्रास होत होता, दम लागायचा पेशंटला। ऑपरेशन करायला किती वेळ लागला असेल आपल्याला? साधारण 3 ते 3.5 तास लागले ऑपरेशन करण्यासाठी। आता पेशंट ओके? हो, व्यवस्थित आहे। ही गर्भाशयापासून निघालेली गाठ आणि लघवीची पिशवी म्हणजे युरिनरी ब्लॅडर, इंटेस्टाईन्स सगळे चिटकलेली होती, पण आम्ही ती सगळे व्यवस्थितरित्या हँडल करून गाठ व्यवस्थित निघालेली आहे आणि पेशंट व्यवस्थित। मेडिकल फील्डमध्ये आतापर्यंत एवढी मोठी गाठ याच्या अगोदर कधी ऑपरेशन केलंय सर? याच्या अगोदरचं तर माहिती नाही, पण आता जवळजवळ आम्ही 15 वर्षापासून या रुग्णालयात कार्यरत आहे। ही एवढ्या वजनाची ही पहिलीच गाठ आम्ही काढली। खूप खूप अभिनंदन सर, थँक्यू। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर शहराच्या वतीने रामनवमी म्हणजेच श्रीराम जन्मोत्सव निमित्त आयोजित प्राध्यापक श्री वसंतजी हंकारे यांच्या दमलेल्या बाबाची कहाणी या धार्मिक विषयावर हळुवार फुंकर घालणारे भव्य व्याख्यान रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता, ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगूर। आयोजक श्री सुमित दत्तात्रय चव्हाण, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर।
माननीय श्री श्याम रवींद्र देशमुख, उपशहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर, यश राजपूत, मयूर चौहान, अभिषेक चौहान, पवन चौहान, हर्षल चौहान, स्वप्नील देशमुख, अक्षय देशमुख, यश देशमुख। नाशिक महानगरपालिकेतील कामकाजाचे ई ऑफिस प्रणाली प्रशिक्षण संपन्न। नाशिक महानगरपालिकेतील ई ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी पुढाकार घेतला आहे। आज मनपाच्या स्थायी समिती सभागृहात कर्मचाऱ्यांसाठी ई ऑफिस कार्यप्रणालीचा व्यापक प्रशिक्षणाची तयारी करण्यात आली होती। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पारंपरिक कागदी प्रक्रियेचा वापर कमी करून संगणकीय प्रणालीद्वारे फायलींचा वेगवान, गतिमान व पारदर्शक प्रवास सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। प्रशिक्षण सत्रात डायरेक्टरेट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे चेतन सोंजे यांनी प्रशिक्षण दिले। त्यांनी ई ऑफिस प्रणालीचं महत्त्व, त्याचे फायदे आणि कार्यप्रणाली यांची सखोल माहिती देत कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात करण्यास उद्युक्त केले। चेतन सोंजे यांनी असे सांगितले की ई ऑफिस प्रणालीमुळे फक्त कागदी प्रवास संपणार नाही, तर कारभारात एक नवीन गती आणि कार्यक्षमता येईल। प्रशिक्षण सत्रात उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपअभियंता नितीन धामणे यांसह इतर मनपाचे खाते प्रमुख यांनी उपस्थित राहून सहभाग घेतलाय। सर्व उपस्थितांनी प्रशिक्षणाची प्रशंसा केली आणि भविष्यातील ई कारभाराच्या दृष्टीने ही पावलं अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मत मांडले। मनपाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना टप्प्याटप्प्याने ई ऑफिस कार्यप्रणालीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती उपायुक्त साताळकर यांनी दिली आहे। हा पुढाकार नाशिक महानगरपालिकेतील पारदर्शक व गतिमान कारभाराच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल असून नवीन ई ऑफिस प्रणालीद्वारे कार्यप्रवाह अधिक सुलभ, पारदर्शक व जलद होईल। यामुळे पालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत सुधारणा होण्यास निश्चित मदत मिळेल, अशी अपेक्षा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी व्यक्त केली आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। नाशिक लोकल प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच वर्षी देखील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। सोमवारी दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लायन्स क्लब हॉल, जुनी पंडित कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायकोर्ट माजी न्यायाधीश माननीय अनिल वैद्य, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान, पोलीस उपायुक्त हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सदर कार्यक्रमाकरिता सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विशेष अंकाचे संपादक सतीश रुपवते व कार्यकारी संपादक अविनाश आहेर यांनी केले आहे। सदर अंकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील प्रचंड मोठे असे योगदान, भारतीय राज्यघटनेत निर्मितीतील संदर्भातील त्यांचा दृष्टिकोन, 21व्या शतकातील बाबासाहेबांचे समाजाकरिता उपयुक्त असणारे विचार अशा विविध विषयांवर सदर अंकात लेख प्रकाशित करण्यात आलेले असून आंबेडकरी चळवळीतील प्रथित यश लेखकांनी, साहित्यिकांनी प्रचंड कष्ट घेऊन सदर अंकाकरिता आपले साहित्य पाठविले आहे। सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात समाजोपयोगी, नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या पुढील व्यक्तींचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे। या सत्कारात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे। सत्कारार्थी गुलाब शेख, उपमहापौर मनपा, डॉक्टर मोहन बच्छाव, वैद्यकीय क्षेत्र, विजय देवरे, औषध निर्माण अधिकारी, समीर शेख, सामाजिक क्षेत्र, कैलास गोसावी, सामाजिक क्षेत्र, ॲडव्होकेट मिलिंद मोरे, विधितज्ञ नरेंद्र जोशी, ज्येष्ठ पत्रकार यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे। सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सतीश रुपवते, अविनाश आहेर, भरत गोसावी, नितीन सातपुते, संजय तांबे, राहुल चौघुले, सुरेश नाना पवार, अमर सोळंके इत्यादी संपादकीय मंडळातील पदाधिकारी प्रयत्नशील आहेत। तरी नाशिकमधील साहित्यिक क्षेत्राची आवड असणाऱ्या नागरिकांनी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे। नाशिकची गंगा गोदावरी नदीपात्र प्रदूषण मुक्त करा असं राजेंद्र बागुल यांचं म्हणणं आहे। नाशिक महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असतो।
जगातील भाविक आस्थेने कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतात. सदरच्या कुंभमेळ्याला धार्मिक, सामाजिक व आस्थेचं अधिष्ठान आहे. त्यामुळे गंगा गोदावरीचं पवित्र तितकंच महत्व आहे. गंगा गोदावरीला अनेक उपनद्या येऊन मिळतात व त्यांचा संगम गंगा गोदावरीमध्ये होतो. त्यात प्रामुख्याने नंदिनी, सरस्वती, अरुणा, वरुणा, आनंदी, कश्यपी, कपिला, दारणा अशा उपनद्या गोदावरीला येऊन मिळतात आणि त्याचं महत्वही तितकंच महत्वाचं आहे. तथापि या उपनद्यांचं अस्तित्व महानगरपालिकेच्या क्षेत्रात अतिशय वाईट झालं असून सदरच्या नद्यांना नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास सदर नाल्यांच्या रूपाने होत आहे. काही ठिकाणी या नद्या नाल्याच्या पाईपमध्ये बंदिस्त करण्यात आल्या असून त्या बुजवल्या गेलेल्या आहेत, अरुंद केल्या आहेत. त्यात गटार, मलमूत्र, कारखान्याचं रसायनयुक्त पाणी तसेच सांडपाणी सोडण्यात येऊन त्या नद्यांचा मूल स्रोत बंद करण्यात आलेला आहे व हे सर्व नाल्याच्या स्वरूपातलं पाणी गंगा गोदावरीमध्ये पोहोचते. गंगा गोदावरी सुद्धा अशुद्ध व प्रदूषित केली असून त्याची दखल शासनाने, प्रशासनाने घेतली पाहिजे. सर्वच नदी पात्रांची लांबी, रुंदी, खोली तपासून त्यांची पात्र असलेली अतिक्रमण काढून मोकळ्या केल्या जाव्यात. पूर नियंत्रण रेषेत असलेल्या बांधकामांवर दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात येऊन त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदर अतिक्रमित बांधकाम ताबडतोब दूर करण्यात यावं. गंगा गोदावरी नदीवरील शौचालय व प्रसाधनगृहे, सर्व गटारी व नाले जे नदीपात्रात उतरतात ते ताबडतोब बंद करण्यात येऊन हे अतिक्रमण काढण्यात यावं. गंगा गोदावरी व उपनद्यांच्या नदीपात्रात असलेल्या गटारीचे चेंबर्स नादुरुस्त असून गटारीचं पाणी नदीपात्रात प्रवाहित होते आणि हे चेंबर्स नदीपात्रातून काढून टाकावेत. हे चेंबर्स बंद करण्यात यावे. कुंभमेळ्यासाठी येणारा मोठा निधी खरे तर कायमस्वरूपी या कामासाठी वापरला जावा. कुंभमेळ्याचा इव्हेंट न करता ते आस्थेचं नियोजन असावं असं वाटतंय. खरे तर गंगा नदी व तीरावर सुशोभीकरण व गंगा शुद्धीकरणाच्या नावाखाली अगोदर मोठ्या प्रमाणावर स्मार्ट सिटी व इतर माध्यमांतून अब्जावधी रुपयांचा खर्च केला गेला असून त्याची चौकशी शासनातर्फे होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी कंपनीने केलेल्या गोदावरी नदीच्या तीरांवरील ड्रेनेज व रस्ते यांच्या कामाची शासनाने चौकशी करावी. स्मार्ट सिटी कंपनीला अनियमितता तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आम्ही करत आहोत. गंगा गोदावरी नदी व तिला मिळणाऱ्या उपनद्या यांचं संगोपन व सर्वेक्षण करून त्या प्रवाही राहण्याच्या दृष्टिकोनातून शासन व प्रशासनाने लक्ष घालावे. नदीपात्रात व परिसरात सिमेंट कॉन्क्रिटीकरण व इतर बांधकामे बाधित होणार नाही याचीही दक्षता घेणं आवश्यक आहे. पंचवटीचं ऐतिहासिक महत्व, हेरिटेज महत्व अबाधित राहावं अशी मागणी आम्ही करत आहोत. सुशोभीकरणाच्या नावाखाली नवीन काही करण्याच्या नादात सुंदर असलेल्या ऐतिहासिक घाट मंदिरे याचं महत्व व सुंदरतेला तडा जाणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आपण या बाबतीत दखल घ्यायला हवी. आशा बाळगतो की गंगा गोदावरी नदी प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे. राजेंद्र बागुल, माननीय सभागृह नेता, नाशिक महानगरपालिका, नाशिक. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर शहराच्या वतीने रामनवमी म्हणजेच श्रीराम जन्मोत्सव निमित्त आयोजित प्राध्यापक श्री वसंतजी हंकारे यांच्या दमलेल्या बाबाची कहाणी या धार्मिक विषयावर हळुवार फुंकर घालणारे भव्य व्याख्यान रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता. ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगूर. आयोजक श्री सुमित दत्तात्रय चव्हाण. शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर माननीय श्री श्याम रवींद्र देशमुख. उपशहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर यश राजपूत, मयूर चव्हाण, अभिषेक चव्हाण, पवन चव्हाण, हर्षल चव्हाण, स्वप्नील देशमुख, अक्षय देशमुख, यश देशमुख. पशुसंवर्धन विभागाचं जाहीर निवेदन. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांना कळवण्यात येत आहे की बुधवार दिनांक रविवार 6/4/2025 असल्याने सदर दिवशी नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येतील. सदर दिवशी नाशिक महापालिका क्षेत्रातील कुणीही जनावरांची कत्तल करू नये. या दिवशी जनावरांची कत्तल करताना आढळून आल्यास संबंधित इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच गुरुवार दिनांक 10/4/2025
भगवान महावीर जन्मदिन असल्याने सदर दिवशी देखील नाशिक महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येतील व सदर दिवशी नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात जनावरांची कुणीही कत्तल तसेच मांस विक्री करू नये. या दिवशी जनावरांची कत्तल करताना अथवा मांस विक्री करताना आढळून आल्यास संबंधित इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. पशुवैद्यकीय अधिकारी नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी निवेदन केलं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक लोकल प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच वर्षी देखील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सोमवारी दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लायन्स क्लब हॉल, जुनी पंडित कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायकोर्ट माजी न्यायाधीश माननीय अनिल वैद्य, त्याचप्रमाणे प्रमुख. याचबरोबर आताचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत मी सरिता परदेशी आपल्या सर्वांचा निरोप घेते. पाहत रहा BBS न्यूज. पाहुणे म्हणून माननीय मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, किरण कुमार चौहान, पोलीस उपायुक्त हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाकरिता सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे.